वीर तू एक शब्द बोलला नाही. काय हे शोभतं का तुला? अरे कोण कुठला माणूस इथे येण्याची हिंमत कशी झाली त्याची? मोहन, अरे झालं तेवढं पुरे झालं ना. आता पुन्हा विषय नको हा. असा कसा विषय नको? आपल्याच घरात येऊन आपल्यावर कोणीतरी आवाज चढवून बोलणार आणि आपण ते ऐकून घ्यायचं. ठीक आहे, मला तर राजवीरचं आश्चर्य वाटतं. एरवी अशा आवाजात त्याच्याशी कोणी बोललं ना तर इकडचं जग तिकडे होतं. पण आज बघा, त्या माणसाला चांगली अद्दल घडवली असती, पण याच्या तोंडून एक शब्द निघू नये. अरे त्यांचं चिडणंही साहजिकच आहे रे. आपल्यामुळे गावात त्यांचा अपमान झाला. अरे पण तो त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांचा त्यांनी बघून घ्यायचा ना. इथे येऊन आपला अपमान कशाला करायचा? बघितलं ना केवढा आवाज चढवून बोलत होते ते आपल्याशी. अहो मी तर म्हणते आपण अजूनही पोलीस कंप्लेंट करू. बघा, आम्ही ज्याच्यासाठी एवढं पोटतिडकीने बोलतोय त्याला त्याचं काय आहे का बघा. बघ माई. मोहन, अरे मी हात जोडते, पुरे कर आता. माई तू पुरे कर आता. आपल्याच घरात येऊन आपला अपमान झालेला मी तरी नाही सहन करणार. आणि मोडला साखरपुडा ना तर मोडू दे. त्यांची ऐपत तरी आहे का मोहिते पाटलांबरोबर सोयरीक करायची? आमच्याच घरात येऊन आम्हाला अक्कल शिकवतोय बा. आणि राजवीर, हे आम्ही तुझ्यासाठी बोलतोय, तू काहीतरी बोल. तू आता जे काही बोललाय त्यासाठी तुझ्यावर हात उचलू शकलो असतो मी. फक्त वयाने मोठा आहे म्हणून शांत आहे. राजवीर, अरे पण खूप मदत झाली तुमची. आत्ताच्या आत्ता सामान उचलायचं आणि या घरातून बाहेर निघायचं. दोघांना. राजवीर, अरे तू राजवीर, तू हे बरोबर करत नाहीयेस. कोण बरोबर आणि कोण चूक मला नीट कळतं. आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. गेट आउट. आई, जरा खाऊन घेतेस का? अगं आई, असं काय करतेस? ताई येईल इतक्यात, तू थोडं खाऊन घे. हा, नको म्हणाले ना एकदा. का गेली होतीस त्यांच्याकडे? काय विचारते मी, का गेली होतीस त्यांच्याकडे? त्यांना खूप लागलं होतं म्हणून घरी सोडायला गेले. ताई, तुला कळतंय का तू काय वागतेस? अगं त्या माणसाने तुला फसवलंय. तू हे सगळं कसं विसरू शकतेस? नाही, आणि मुळातच का गेलीस तिथे? मी काय विचारतेय, तू शाळेत गेली होतीस ना? हो आई, मी शाळेतच गेले होते. पण ते मला भेटले आणि मला त्यांची दया आली. हो ना? मनू थांब जरा. मनू, ही सगळी जर का त्यांना नाटकं करायची होती तर मग साखरपुडा का मोडला? त्या दिवशी का नाही आले साखरपुड्याला? आई आई प्लीज शांत हो. अगं किती चिडलीस तू, मी तुला सगळं सांगते. पण एकदा शांतपणे त्यांची बाजू ऐकून तर घे. नाही ऐकायची. त्यांची बाजू नाही ऐकायची. आणि एवढा जर का तुला पुळका आला असेल ना त्यांचा, तर मग लग्न करून यायचं.
बाजू नाही मांडायची कोणाची. आई ताई, तुझ्याकडून हे अजिबात अपेक्षित नव्हतं. प्लीज कम ऑन, ऍटलीस्ट तू तरी. बस, त्या माणसाबद्दल माझ्याशी काही बोलायचं. बस. नितीश, नितीश एकदा ऐकून तर घे यार, असं नको करू ना. नितीश, नितीश. बाबा तुम्ही तिथे होता, तुम्ही बघितली त्यांची अवस्था, त्यांना किती लागलं होतं ते. मग अशा वेळेला सगळं काही विसरून फक्त माणुसकी म्हणून जर मी त्यांना घरी सोडायला गेले तर काय चुकलं माझं? प्लीज सांगा. नाही, काहीच नाही चुकलं तुझं. तुझं काहीच नाही का चुकलं. चुकलं आमचं. आई प्लीज असं नको ना बोलू. तू इथे शांतपणे बस, मी तुला सगळं नीट समजावून सांगते. प्लीज बस. आरती, काही बोलायचं नाही. तिला आत जायला सांग. बाबा तुम्ही का असं वागताय? का वागताय असं? मलाही हा प्रश्न पडला होता की ते असं का वागले माझ्याशी. पण मी जेव्हा त्यांची बाजू आरती, ऐकून, तुला कळत नाहीये का? तिला आत जायला सांग. आणि मला या घरामध्ये कोणतीही चर्चा नकोय. बाबा आई ऐक ना, ते खरंच चांगले आहेत. मी आई आई ऐक ना एकदा. साखरपुडा मोडला. राजवीर मोहिते पाटलांना आपल्या मनवाशी लग्न करायचं नाहीये. मंडळी, आज आपल्या मनवाचा साखरपुडा होऊ शकत नाही. मी हात जोडून तुम्हा सर्वांची माफी मागतो. मी काय म्हणतो ते ऐक. त्याला तिथे सोड आणि निघ तिकडनं. खरंच नाही सोडू शकत त्यांना या अवस्थेत. खूप खूप लागलंय त्यांना. तुला सांगितलेलं कळत नाही का मनवा? बाबा मला मान्य आहे ते चुकलंय. आपल्या सगळ्यांना त्यांच्यामुळे मान खाली घालावी लागली. मी सुद्धा ठरवलं होतं की यापुढे त्यांचं तोंड कधीच बघायचं नाही. पण काय करू सांगा ना. नंतर असं काही सत्य समोर आलं की माझ्या आईचा फोटो, त्याच्या खाली आलेली बातमी पण, माझ्या आईचं लग्न झालेलं असताना पण दुसऱ्या माणसाबरोबर कशी पळून गेली. तुमच्याशी साखरपुडा होणार म्हणून खूप खुश होतो मी. आणि त्याच दिवशी हा पेपर आला हातात, जिथे माझी स्वतःची आई असं वागू शकते. कशावरून उद्या माझी बायको असं नाही बघा. बाबा तुमची शिकवण मी कशी विसरू. रस्त्यात अनोळखी माणसाला चक्कर आली तरी आपण पुढे येऊन मदत करतो. मग राजवीरशी तर मी लग्न करायला निघाले होते. मग त्यांना अशा अवस्थेत बघून मी रस्त्यात सोडून कशी येऊ शकणार होते. त्या क्षणी त्यांनी केलेला अपमान, चुका, हा विचार सुद्धा मनात नाही आला. त्यांना मी माफ केलं असलं तरी याचा अर्थ असा होत नाही की मी त्यांच्याशी लग्नाला होकार दिलाय. मला खरंच माहित नाही बाबा मी काय करणार आहे. पण मला तुम्हालाही दुखवायचं नाहीये आणि राजवीरना पण दुखवायचं नाहीये. काय झालं? काय कळलं का? नाही म्हणजे येताना तुम्ही मनवाला विचारलंच असेल ना? विचारायची काय गरज आहे? मी सांगतो ना काय झालं असणार. साखरपुडा मोडल्यामुळे रागाच्या भरात रंगाने त्याला रस्त्यात गाठून मारलं. अरे बापरे. मग मग काय, मार लागल्याची संधी साधून त्या राजवीरनं मनवाची माफी मागितली असणार. आणि आपली मुलगी तर साधी भोळी आहे. लागलेलं बघून तिने त्याला माफ पण केलं असणार. नाही नाही, ती असं नाही करायची. कारण या माणसामुळे तिला खूप त्रास आणि मनस्ताप झालाय. तसं असतं ना तर तिने त्याला रस्त्यातच सोडलं असतं आणि घरी निघून आली असती. पण तिने तसं केलं नाही.
एवढ्या रात्री ती त्यांना सोडायला घरी गेली आणि त्यांची शुद्ध येईपर्यंत तिथे थांबली. अरे बापरे, म्हणजे तिच्या मनात यांच्याविषयी पुन्हा एकदा. हे बघ, तिच्या मनात काहीही असो, पण त्या बेभरोशाच्या माणसाशी मी माझ्या लेकीचं लग्न लावून देणार नाही आणि हे तिलाही माहिती आहे. बरोबर आहे तुमचं. शी. कसा विश्वास ठेवायचा या माणसावर, जो दुसऱ्याचा विचार न करता स्वतःच्या मनाला येईल तसं वागतो. नाही, आपण चुकलो. या माणसाला ओळखण्यात चूक केली आपण. मला वाटलं होतं की राजवीर खूप चांगले, मनूला सुखात ठेवतील, आनंदात ठेवतील, तिचा सांभाळ करतील, पण नाही, चुकलो आपण. आरती, जी चूक आपण केली आहे ना, ती मनूला नाही करू द्यायची. नाही. जो माणूस लग्नाआधी असं वागू शकतो, तो लग्नानंतर कसा वागेल? मला तर वेगळाच संशय येतोय. म्हणजे त्या माणसाचं आपल्या मनूवर कधी प्रेम होतं का नव्हतंच? प्रेम असो की नसो, मी माझ्या लेकीचं लग्न त्या माणसाशी कधीच लावून देणार नाही. आता डोक्याला जास्त ताण देऊ नकोस. तुला आरामाची गरज आहे. नाही, मला त्यांना गमवायचं नाही. हे त्यांच्याशिवाय नाही जगू शकणार आता. अरे, मला कल्पना आहे त्याची राजवीर, पण तुला एक सांगू, तुला अशी कोणाविषयी तरी आपुलकी निर्माण झालेली बघून मला खूप आनंद झाला. राजवीर, तू असा नव्हताच रे. काय करावं हे मलाही माहित नाही, पण जर नियतीच्या मनात असेल ना, तर तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. बाई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. त्यामुळे त्यांना नकार दिला तसा खूप त्रास झाला असेल त्यांना. अर्थात झालाच असणार. तिच्या बाबांच्या बोलण्यावरून कळत होतं. त्यामुळे त्यांना राग येणं स्वाभाविकच होतं. मी त्यांचा राग समजूच शकते. माई, आज मनवाला माझी बाजू सांगत होतो तेव्हा वाटलं होतं सगळं नीट होईल, मला समजून घेतील ते. कदाचित ती तुला घेईलही समजून राजवीर, पण आज तू तिची माफी मागण्याचं जे काही धैर्य दाखवलंयस ना, त्याचं मला खूप कौतुक वाटतं. माफी मागायला सुद्धा मोठं मन लागतं. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा मनवा तुला घरी सोडायला आली राजवीर. माई, मला माफ करतील त्या. अरे बाळा, माई, तू प्लीज काहीतरी कर. माझं लग्न त्यांच्याशी नाही झालं तर माझ्या आयुष्याला काही अर्थ नाही होणार. राजवीर, शांत हो बाळा, शांत हो. साखरपुडा मोडण्याचं कारण जरी हे असलं तरी त्यांचं वागणं आम्हाला पटलेलंच नाही. किती जरी अडचण असती आणि आम्हाला विश्वासात घेतलं असतं ना, तर मी स्वतः साखरपुडा पोस्टपोन केला असता. पण असं भ्याडपणे पळून जाणं हे मला कधीच पटलेलं नाही. बाबा, पण त्यांना सुद्धा खूप त्रास होतोय या गोष्टीचा. तुम्ही पाहिलात ना स्वतः. म्हणून ते बरोबर आहेत असा त्याचा अर्थ होत नाही ना. नाही, ते बरोबर आहेत मी असं अजिबात म्हणत नाहीये. त्यांचं चुकलंच आहे, पण त्यांना त्यांची चूक कळली आहे. त्यांना माहिती आहे, त्यांना मान्य आहे की त्यांच्यामुळे आपल्याला सगळ्यांना खूप त्रास झालाय. नाहीतर मला सांगा, रंगा काकाने त्यांना एवढं मारलं, पण त्यांनी उलट काहीच नाही केलं ना, कारण त्यांना त्यांची चूक कबूल आहे. आय कॅन्ट बिलीव्ह दिस. एक माणूस तुला एवढा मारतो आणि तू काहीच करत नाही. करायला बरंच काही करता आलं असतं, पण त्याच्या तोंडून मनवाचं नाव ऐकलं मी. एक काम करतो, माणूस कोण आहे हे मला सांग, मग बघतो त्याचं काय करायचं. नायगावचाच आहे ना तो? नाही, नको. अरे, त्या माणसाचं काय करायचं ते बघता येईल. त्या लग्नाशिवाय माझ्यासाठी काहीच इम्पॉर्टंट नाही. अगं, पण माफी मागितली म्हणजे सगळं झालं? नाही, मी तसं नाही म्हणत आहे. आपल्याला जो त्रास व्हायचा होता तो झाला. आपली गेलेली अब्रू परत येणार आहे का?
आई बरोबर बोलते ताई. हे बघ बाळा, एवढा मोठा माणूस हे असं वागू शकतो, ते सुद्धा स्वतःच्या साखरपुड्यात. मी खरं सांगू, माझ्या मनातून हा माणूस पार उतरलाय. आणि मी स्वतः तुला रिक्वेस्ट करते, त्याच्याशी प्लीज बोलू नकोस आणि विश्वास ठेवण्याच्या भानगडीतच पडू नकोस. आई, प्रश्न विश्वासाचा नाहीये, प्रश्न समजून घ्यायचा आहे. त्यांना एवढं लागलं होतं पण तरी ते माझ्याशी बोलायला आले. का? कारण त्यांना खरंच मनापासून माझी माफी मागायची होती. माफी मागितली की सगळं झालं का ग? नाही, तसं नाही म्हणते मी. मला फक्त इतकंच म्हणायचंय की जेवढा त्रास आपल्याला झाला ना, आपल्या सगळ्यांना, तेवढाच त्रास त्यांना पण झालाय. खूप रडले ग ते माझ्यासमोर. आणि तुला त्यांची दया आली. तुला कळतंय का तू काय करतेस? त्यांची बाजू ऐकून घेतलीस हे ठीक आहे, पण त्यांनी साखरपुड्यात असं वागून तू त्यांना माफ केलंस का? ठरवायचं काय, मला लग्न करायचंय तिच्याशी. अरे पण आता ते एवढं सोपं नाहीये. तिच्या घरचे खूप साधे आहेत. हे एवढं सगळं झाल्यावर आता ते 100 वेळा विचार करतील. नाही, ते काही झालं तरी मला लग्न तिच्याशीच करायचंय. मग तिच्या घरच्यांचं काय? आय डोंट. यू डोंट नो? सिरियसली? राजवीर, जर तुला तिच्याशी लग्न करायचं असेल तर तिच्या फॅमिलीला हर्ट करून चालणार नाही, स्पेशली तिच्या वडिलांना. खाकी डोक्याचा माणूस येतो. अशा लोकांसाठी त्यांचा स्वाभिमान, त्यांची तत्व इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्वाची असतात. स्वाभिमान माझ्यासाठी पण महत्वाचा आहे, तत्व मी पण पाळतो. आणि आता मला माझा स्वाभिमान एवढंच सांगतो, मी मनवाशीच लग्न केलं पाहिजे. बाबा प्लीज विश्वास ठेवा. मला त्यांच्या बोलण्यात सच्चेपणा जाणवला. ते खूप खूप तळमळीने मला म्हणाले की माझ्याशिवाय त्यांच्या आयुष्याला काहीच अर्थ नाहीये. नाही, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीयेस. मी तुला विचारतोय, असं वागून सुद्धा तू त्यांना माफ केलंस का याचं उत्तर दे मला. ते जे वागतायत ना ते नाटक आहे, एवढं कळत नाही का तुला? अगं ते खेळतायत तुझ्या भावनांशी. अशा भ्याड आणि पळपुट्या माणसाच्या हातात मी माझ्या मुलीचा हात कधीच देणार नाही. हे बघ, बरं मग आता काय करणार आहे? तिच्या वडिलांनी सांगितलंय नायगावमध्ये पाऊल ठेवायचं नाही. पण तरी मी जाणार आहे त्यांना समजावायला.